श्रीराम समर्थ श्रीराम. दासबोध पारायण दशक 8वा. मायोद्भव अथवा ज्ञानदशक. समास पहिला. देवदर्शन. श्रीराम श्रोती भावे सावध, विमळ ज्ञान बाळबोध, गुरु शिष्यांचा संवाद, अतिसुगम परियेसा श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की गुरु शिष्य संवादाच्या रूपाने विमल ज्ञान अगदी मुलांनाही समजेल असे अगदी सोपे करून सांगितले जात आहे. तरी श्रोत्यांनी सावध होऊन ते ऐकावे. नाना शास्त्रे धांडोळीत, आयुष्य पुरे ना सर्वथा, अंतरी संशयाची व्यथा, वाढोची लागे श्रीराम. नाना शास्त्रांचा शोध घेऊ लागले तर खरोखर आयुष्य पुरे पडत नाही. मात्र त्याने समाधान प्राप्त न होता अंतरात संशयच वाढू लागतात. नाना तीर्थे थोर थोरे, सृष्टीमध्ये अपारे, सुगमे दुर्गमे दुष्करे, पुण्यदायके श्रीराम. सृष्टीमध्ये नाना तीर्थे आहेत. एकापेक्षा एक वरचढ अशी असंख्य पुण्यदायक तीर्थे आहेत. काही सुगम आहेत, काही दुर्गम आहेत, काही दुष्कर आहेत. ऐसी तीर्थे सर्व ही करी, ऐसा कोण रे संसारी, फिरो जाता जन्मवरी, आयुष्य पुरे ना श्रीराम. अशा या सर्व तीर्थांचे दर्शन घेऊ शकेल असा या जगात कुणी एक तरी असेल का रे? एखादा जन्मभर फिरत राहिला तरी फिरताना आयुष्य कमी पडेल. नाना तपे नाना दाने, नाना योग नाना साधने, हे सर्व ही देवा कारणे, करिजेत आहे श्रीराम. लोक देवाच्या प्राप्ती करता नाना प्रकारचे तप करतात, नाना दाने देतात, नाना प्रकारचे योग व नाना प्रकारची साधने करीत असतात. पावावया देवाधिदेव, बहुविध श्रम करावा, तेने देव ठाई पाडावा, हे सर्व मत श्रीराम. सर्वांना असं वाटत असतं की देवाधिदेवाच्या प्राप्तीसाठी असे नाना परिश्रम केले की आपल्याला येथेच देवाची प्राप्ती होईल. पावावया भगवंता ते, नाना पंथ नाना मते, तया देवाचे स्वरूप ते, कैसे आहे श्रीराम. भगवंतांची प्राप्ती व्हावी म्हणून नाना पंथ म्हणजे संप्रदाय निर्माण झाले, नाना मते प्रस्थापित केली गेली. त्या देवाचे रूप तरी कसे आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. बहुत देव सृष्टीवरी, त्यांची गणना कोण करी, एक देव कोणे परी, ठाई पडे ना श्रीराम. या सृष्टीमध्ये अनेक देव आहेत, त्यांची गणना कोण करू शकणार आहे, पण त्यातील एकाही देवाची प्राप्ती होत नाही. बहुविध उपासना, ज्याची जेथे पुरे कामना, तो तेथेची राहिला मना, सदृढ करुनी श्रीराम. अनेक प्रकारच्या उपासना आहेत. ज्याच्या मनातील कामना ज्या उपासनेने पूर्ण होतात त्याच्या मनात त्या देवतेविषयीच दृढ श्रद्धाभाव उत्पन्न होतो. बहुदेव बहुभक्त, इच्छा झाले आसक्त, बहु ऋषी बहुमत, वेगळाले श्रीराम. अनेक देव आहेत, त्यांच्या कामनेने आसक्त झालेले अनेक भक्त आहेत, तसेच अनेक ऋषी होऊन गेले, त्यांची अनेक मतेही वेगवेगळ्या प्रकारची आहेत. बहु निवडता निवडेना, एक निश्चय घडेना, शास्त्रे भांडती पडेना, निश्चय ठाई श्रीराम. अनेक मतांतरे असल्याने त्यातील कुठले ग्राह्य आहे याचा निश्चय करता येत नाही. शास्त्रात सुद्धा मतभेद असल्याने निश्चय करता येत नाही अशी स्थिती झाली आहे. बहुत शास्त्री बहुत भेद, मतांस विरोध, ऐसा करिता वेवाद, बहुत गेले श्रीराम. अनेक शास्त्रे आहेत, त्यात अनेक भेद आहेत, मतांमध्ये विरोध आहे. अशा प्रकारे वादविवाद करता करता अनेक लोक नाहीसे झाले. सहस्रामध्ये कोणी एक, पाहे देवाचा विवेक, परित्या देवाचे कौतुक, ठाई न पडे श्रीराम. हजारो मनुष्यात एखादाच खरा देव कुठला या संबंधी विचार करू लागतो. ते जाणण्यासाठी मनापासून प्रयत्न करू लागतो,
पण त्या खऱ्या देवाचे रहस्य त्याला कळून येत नाही. ठाई न पडे कैसे म्हणता, तेथे लागली अहंता, देव राहिला परता, अहंता गुणे श्रीराम. ठाई न पडे असे कसे म्हणता हो, असे तो अहंकारामुळे म्हणू लागतो. त्या अहंकारामुळे देव बाजूलाच राहतो. आता असो हे बोलणे, नाना योग ज्या कारणे, तो देव कोण्या गुणे, ठाई पडे श्रीराम. आता हे बोलणे राहू दे. ज्याच्या प्राप्तीसाठी नाना योगांचा अभ्यास केला जातो, तो देव कुठल्या उपायाने प्राप्त होतो ते प्रथम पाहिले पाहिजे. देव कोणासी म्हणावे, कैसे तयासी जाणावे, तेची बोलणे स्वभावे, बोली जेल श्रीराम. म्हणून देव कुणाला म्हणावे, त्याला कसे जाणावे, तेच आता सहजरित्या सांगितले जाईल. जेणे केले चराचर, केले सृष्ट्यादी व्यापार, सर्व करता निरंतर, नाम ज्याचे श्रीराम. ज्याने ही चराचर सृष्टी उत्पन्न केली, ज्याच्या सत्तेने सर्व कार्य चालते व ज्याचे सर्व करता हे नाम निरंतर घेतले जाते. तेने केल्या मेघमाळा, चंद्रबिंबी अमृत कळा, तेज दिधले रविमंडळा, जया देवे श्रीराम. ज्यांनी मेघमाला केल्या, ज्याने चंद्रबिंबाच्या ठिकाणी अमृतमय शीतल चांदणी निर्मिले व ज्याने सूर्यमंडळास तेज दिले, तोच देव होय. ज्याची मर्यादा सागरा, जेने स्थापिले फणीवरा, जयाचे गुणे तारा, अंतरिक्ष श्रीराम. ज्याच्या सत्तेने सागर मर्यादा पाळतो, ज्याने शेषाची स्थापना केली व ज्याच्या सत्तेने अंतरिक्षात तारका निर्माण झाल्या. चारी खाणी चारी वाणी, 84 लक्ष जीव योनी, जेणे निर्मिले लोकतिनी, तया नाव देव श्रीराम. चारी खाणी चारी वाणी, 84 लक्ष जीव योनी व तिन्ही लोक ज्यांनी निर्माण केले, तोच देव जाणावा. ब्रह्मा विष्णू आणि हर, हे जयाचे अवतार, तोची देव हा निर्धार, निश्चयेसी श्रीराम. ब्रह्मा विष्णू आणि शंकर हे ज्याचे अवतार आहेत, तोच खरा देव आहे, हा निर्धार करावा. देव्हाराचा उठवणी देव, करून येणे सर्व जीव, तयाचेनी ब्रह्म कटाव, निर्मिला नवचे श्रीराम. देव्हाऱ्यातील देवाची मूर्ती सर्व जीवांची उत्पत्ती तसेच ब्रह्मांडाची रचना करू शकत नाही. ठाई ठाई देव असती, तेही केली नाही क्षिती, चंद्र सूर्य तारा जीमुती, तयाचे नव्हे श्रीराम. जागोजागी देव असतात, पण पृथ्वी चंद्र सूर्य तारा मेघ इत्यादींची उत्पत्ती त्यांच्यापासून होत नाही. सर्व करता तोची देव, पाहो जाता निरावेव, ज्याची कळा लीळा लाघव, नेणती ब्रह्मादिक श्रीराम. म्हणून या सर्वांना जो निर्माण करतो, तोच खरा देव आहे. पण त्याला पाहून जावे तर तो निरवयव निराकार असल्याने दिसत नाही. ब्रह्मादिक देवही त्याची कला लीला व कौशल्य जाणू शकत नाहीत. येथे आशंका उठिली, ते पुढिली समासी फिटली, आता वृत्ती सावध केली, पाहिजे श्रोती श्रीराम. येथे एक शंका उत्पन्न झाली, तिचे निरसन पुढील समासात केले जाईल. आता जे सांगतो आहे ते ऐकण्यासाठी श्रोत्यांनी सावध व्हावे. पैसावकाश आकाश, काहीच नाही जे भकास, तये निर्मळी वायोस, जन्म झाला श्रीराम. पोकळ अवकाश आकाश जेथे काहीच नाही असे भकास होते, त्या निर्मळ आकाशात प्रथम वायूचा जन्म झाला. वायोपासून झाला वन्ही, वन्ही पासून झाले पाणी, ऐसी जयाची करणी, अघटित घडली श्रीराम. वायूपासून अग्नीची उत्पत्ती झाली आणि त्यापासून पाणी झाले, त्या देवाची करणी ही अशी अघटित घडली. उदकापासून सृष्टी झाली, स्तंभे विण उभारली,
ऐसी विचित्र कळा केली या नामदेव श्रीराम. उदकापासून पृथ्वी झाली, सृष्टी झाली, खांबाशिवाय आधाराशिवाय तिला उभारली, अशी विचित्र ज्याची कला आहे त्यालाच देव म्हणतात. देवे निर्मिली हे क्षिती, तिचे पोटी पाषाण होती, तयासीच देव म्हणती विवेकहीन श्रीराम. देवाने ही पृथ्वी निर्माण केली, तिच्या पोटीच दगड होतात आणि विवेकहीन माणसे त्यालाच देव म्हणतात. जो सृष्टी निर्माण करता, तो ये सृष्टीपूर्वी होता, मग हे तयाची सत्ता निर्माण झाली श्रीराम. या सृष्टीचा निर्माता जो होता तो या सृष्टीपूर्वीही होता, त्याच्या सत्तेने नंतर ही सृष्टी निर्माण झाली. कुल्लाळ पात्रा पूर्वी आहे, पात्रे काही कुल्लाळ नव्हे, तैसा देव पूर्वीचा आहे, पाषाण नव्हे सर्वथा श्रीराम. मातीची भांडी निर्माण होण्यापूर्वी कुंभार असतोच. ती मातीची भांडी म्हणजे काही कुंभार नव्हे. तसा देव हा पूर्वीपासूनच आहे, पाषाण नंतर झाले, म्हणून तो सर्वथा पाषाण नव्हेच. मृत्तिकेचे सैन्य केले, करते वेगळे राहिले, कार्यकारण एक केले, तरी होणार नाही श्रीराम. मातीचे सैन्य केले, ज्याने ते केले ते करते, त्या सैन्यापेक्षा वेगळेच राहिले. कार्य म्हणजे मातीचे सैन्य व कारण म्हणजे मातीपासून सैन्य बनवणारे कारागीर. त्यांना नंतर एक करू म्हटले तरी ते एक होऊ शकत नाहीत. तथापि होईल पंचभूतिक, निर्गुण नव्हे काही एक, कार्यकारणाचा विवेक, भूतांपरता नाही श्रीराम. तथापि तेथे कार्य म्हणजे मातीचे सैन्य आणि कारण ही दोन्ही पंचभौतिक असल्याने तत्वतः एकच आहेत असं म्हणता येईल. कार्यकारण संबंध हा पंचमहाभूतांना सोडून नसतो, म्हणून निर्गुणाला तो लागू पडत नाही. अवघी सृष्टी जो करता, तो ते सृष्टीहून परता, तेथे संशयाची वार्ता काढूच नये श्रीराम. म्हणून अवघ्या सृष्टीचा करता हा त्या सृष्टीहून वेगळा आहे हे निश्चित आहे, म्हणून येथे संशयाचे नावही काढू नये. खांबसूत्रीची बाहुली, जेणे पुरुषे नाचविली, तोची बाहुली हे बोली, घडे केवी श्रीराम. खांबसूत्राच्या बाहुल्यांना जो पुरुष नाचवतो तो तीच बाहुली आहे असं कसं म्हणता येईल. छाया मंडपीची सेना, सृष्टी सारीखीच रचना, सूत्रे चाळी परितो नाना, व्यक्ती नव्हे श्रीराम. अंधाऱ्या जागी पडद्यावर नाना चित्रांच्या छाया पाडून त्यांची हालचाल दाखवली जाते. तसेच सेना दाखवली तर त्या सैन्यातील शिपाई म्हणजे नाना व्यक्ती आणि ती हालचाल करून दाखवणारा सूत्री म्हणजे सूत्रधार एक नव्हेत. सृष्टी रचनेसारखीच ती रचना असते. तैसा सृष्टी करता देव, परितो नव्हे सृष्टी भाव, जेणे केले नाना जीव, तो जीव कैसेनी श्रीराम. म्हणून सृष्टी करता देव हा त्या सृष्टीतील नसतो. ज्याने नाना जीव निर्माण केले तो जीव कसा असेल. जे जे जया कारणे पडे, ते ते तो हे कैसे घडे, म्हणून बायाची बापुडे, संदेही पडती श्रीराम. जो कोणी जे जे करतो ते कार्य म्हणजेच तो असे कसे घडू शकेल. करता हा कार्याहून भिन्नच असणार. लोक बापडे कारण नसता उगीच संशयात पडतात. सृष्टी ऐसेची स्वभावे, गोपुर निर्मिले बरवे, परितो गोपुर करता नव्हे, निश्चयेसी श्रीराम. एका कारागिराने नाना प्रसंग दाखवणारे देवालयाच्या द्वारावर उंच गोपूर निर्माण केले. त्यातील देखावे, व्यक्ती इत्यादी अगदी हुबेहूब बाह्य सृष्टीत दिसतात तशाच केल्या, पण गोपूर आणि त्याचा करता नक्कीच एक नव्हेत. तैसे जग निर्मिले जेणे, तो वेगळा पूर्णपणे, एक म्हणती मूर्खपणे, जगतोची जगदीश श्रीराम. त्याप्रमाणेच हे जग ज्यांनी निर्माण केले तो त्या जगाहून पूर्णपणे वेगळाच आहे. काही लोक मूर्खपणाने जगतोच जगदीश असे म्हणतात.
एवं जगदीश तो वेगळा, जग निर्माण त्याची कळा, तो सर्वांमध्ये परिनिराळा, असो न सर्वी श्रीराम. थोडक्यात म्हणजे जगाहून जगदीश पूर्णपणे वेगळा असून त्याने या जगाची निर्मिती मोठ्या कौशल्याने केली आहे. तो सदा सर्वत्र सर्वांमध्ये असूनही सर्वाहून निराळा आहे. म्हणून भूतांचा कर्दमू, यासी अलिप्त आत्मा रामू, अविद्या गुणे माया भ्रमू, सत्याची वाटे श्रीराम. म्हणून पंचमहाभूतांच्या समुदायाहून मिश्रणाहून आत्माराम हा सर्वस्वी अलिप्त असतो. अविद्येच्या योगे मायेने निर्माण केलेला भ्रम सत्यच वाटतो. मायोपाधी जगडंबर, आहे सर्व ही साचार, ऐसा हा विपरीत विचार, कोठेची नाही श्रीराम. मायेने निर्माण केलेला हा जगाचा पसारा सर्व सत्यच आहे असा विपरीत विचार अध्यात्माच्या ग्रंथात कोठेच आढळून येत नाही. म्हणून जग मिथ्यासाच आत्मा, सर्वांपर जो परमात्मा, अंतर्बाह्य अंतरात्मा, व्यापून असे श्रीराम. म्हणून जग मिथ्या असून आत्मा सत्य आहे आणि परमात्मा सर्वांच्याही पलीकडचा आहे व त्याने अंतर्बाह्य सर्वांना व्यापलेले असून तोच अंतरात्मा आहे. तयास म्हणावे देव, ये राव घ्यायची वाव, ऐसा आहे अंतर्भाव, वेदांतीचा श्रीराम. त्यालाच देव म्हणावे, इतर सर्व जे दृश्य आहे ते मिथ्या आहे असा वेदांताचा अंतरीचा भाव आहे. पदार्थ वस्तू नासिवंत, हे तो अनुभवास येत, या कारणे भगवंत, पदार्था वेगळा श्रीराम. दृश्यसृष्टी आणि तिच्यातील पदार्थ हे सर्व नाशिवंत आहेत याचा अनुभव सर्वांनाच येत असतो. म्हणून अविनाशी भगवंत हा पदार्थाहून वेगळा आहे. देव विमळ आणि अचळ, शास्त्रे बोलती सकळ, तया निश्चळ अस चंचळ, म्हणून ये सर्वथा श्रीराम. सर्व शास्त्रे सांगतात की देव निर्मल आहे, निश्चल आहे, म्हणून त्या निश्चल परमात्म्याला चुकूनही कधी चंचल म्हणू नये. देव आला देव गेला, देव उपजला देव मेला, ऐसे बोलता दुरिताला, काय उणे श्रीराम. देव आला, देव गेला, देव उपजला आणि देव मेला असं कधी म्हणू नये. तसे म्हणण्याने पाप मात्र पदरी पडते. जन्म मरणाची वार्ता, देवास लागे ना सर्वथा, देव अमर ज्याची सत्ता, त्यासी मृत्य कैसेनी श्रीराम. आत्मारामाला कधीही जन्म मरण नसते. ज्याच्या सत्तेने इंद्रादी देव अमर झाले आहेत त्याला मृत्यू कसा येईल. उपजणे आणि मरणे, येणे जाणे दुःख भोगणे, हे त्या देवाचे करणे, तो कारण वेगळा श्रीराम. जन्मणे, मरणे, येणे आणि जाणे अथवा दुःख भोगणे हे सर्व ज्या देवाच्या सत्तेने चालते तोच सर्वांचे कारण आहे. म्हणून तो या सर्व कार्याहून वेगळाच आहे. अंतःकरण पंच प्राण, बहुतत्वे पिंड ज्ञान, या सर्वांच आहे चळण, म्हणून देव नव्हेती श्रीराम. अंतःकरण, पंचप्राण, अनेक तत्वांसहित पिंडज्ञान या सर्वात बदल होत असतो. त्यांचा नाशही होतो. म्हणून ते देव नव्हेत. येवम कल्पने रहित, तया नाव भगवंत, देवपणाची मात, तेथे नाही श्रीराम. इंद्रादी देवांचे देवपण कल्पांती नाश पावत असल्याने त्या देवपणाची मातब्बरी कल्पनेरहित असलेल्या अविनाशी ब्रह्मस्वरूपापुढे म्हणजेच भगवंतापुढे चालत नाही. तव शिष्ये आक्षेपिले, तरी कैसे ब्रह्मांड केले, कर्तेपणे कारण पडिले, कार्यामध्ये श्रीराम. ते ऐकून शिष्याने आक्षेप घेतला की कार्य करताना कर्ता हा कार्यमय झालेला असतो. तरी निर्गुण ब्रह्माने ब्रह्मांड केले असे म्हटले तर मग निर्गुण ब्रह्मच सगुण झाले असे म्हणावे लागेल. तरी ब्रह्मांड कोणी आणि कसे केले ते सांगावे. द्रष्टेपणे द्रष्टा दृश्य, जैसा पडे अनायासी, कर्तेपणे निर्गुणासी,
गुण तैसे श्रीराम. द्रष्टा हा द्रष्टेपणाने दृश्य पाहत असता नकळत त्या दृश्याचाच एक भाग बनतो. तसे ब्रह्मांडाचा कर्ता निर्गुण म्हटले तर मग त्या निर्गुणाच्या ठिकाणी गुण कोठून आले? ब्रह्मांड करता कवन कैसी त्याची ओळखण. देव सगुण की निर्गुण मज निरोपावा श्रीराम. म्हणून ब्रह्मांडाचा कर्ता कोण आहे, त्याची ओळख कशी पटवून घ्यावी, देव सगुण आहे का निर्गुण आहे, हे सर्व आपण मला समजावून सांगा. एक म्हणती त्या ब्रह्माते इच्छा मात्रे सृष्टी करते. सृष्टी करते त्या परते कोण आहे श्रीराम. कुणी एखादा म्हणतो की ते ब्रह्म इच्छा मात्रे करून सृष्टी उत्पन्न करते. त्याच्या खेरीज सृष्टीचा कर्ता दुसरा कोण असणार? आता असो हे बहुबोली सकळ माया कोठून झाली. हे तो आता निरोपिली पाहिजे स्वामी श्रीराम. असो, आता हे अधिक बोलणे राहू दे. हे स्वामी, ही सर्व माया कोठून आली हे आता आपण मला समजावून सांगितले पाहिजे. ऐसे ऐकोनी वचन वक्ता म्हणे सावधान. पुढिले समासी निरूपण सांगिजेल श्रीराम. शिष्याचे हे वचन ऐकून वक्ता म्हणाला की पुढील समासात याचे निरूपण केले जाईल, ते सावध होऊन ऐक. ब्रह्मी माया कैसी झाली पुढे असे निरोपिली. श्रोती वृत्ती सावध केली पाहिजे आता श्रीराम. ब्रह्मापासून माया कशी झाली याचे वर्णन पुढे केले आहे, तेव्हा श्रोत्याने वृत्ती सावध करून ते ऐकावे. पुढे हेची निरूपण विशद केले श्रवण. जेणे होये समाधान साधकांचे श्रीराम. पुढे हेच निरूपण केलेले आहे, ते मन एकाग्र करून श्रवण केल्याने साधकाचे समाधान होईल. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देवदर्शन नाम समास पहिला समाप्त.